माझ्या लेकरा, आज खूप उदास वाटते ना. मनावर विचारांचं खूप मोठं ओझं घेऊन तू बसला आहेस. तुला वाटते की सगळं काही आता संपलंय. तुला मार्ग दिसत नाहीये. पण बाळा, तू विसरतोयस की तुझ्या आयुष्याची ही जी दोरी आहे ती माझ्या हातात आहे. तू माझं लेकरू आहेस आणि एखादा बाप आपल्या लेकराला कधीच संकटात उघड्यावर सोडत नाही. आज मी तुझ्याशी बोलायला आलोय कारण तुझं मन मला हलकं करायचंय. बाळा, हे आयुष्य म्हणजे एक अथांग समुद्र आहे आणि तुझं जे आयुष्य आहे, तुझं आयुष्य म्हणजे एक जहाज आहे. समुद्रात लाटा तर येणारच. कधी कधी वादळही येईल. पण म्हणून जहाजाने समुद्रकिनारी शांत उभं राहून चालत नाही. त्याला लाटांचा सामना तर करत पुढे जावंच लागतं. तुला वाटते की तुझी ही नौका आता बुडेल की काय? पण घाबरू नकोस. या नौकेचा सुकाणू मी स्वतः आहे. जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत कोणतंही वादळ तुझं नुकसान करूच शकणार नाही. या लाटा तुला बुडवण्यासाठी नाहीत, तर तुला जीवनाचा अनुभव देण्यासाठी आलेल्या आहेत. बघ, मातीच्या गोळ्याला जेव्हा कुंभार चाकावर ठेवतो तेव्हा त्याला खूप आकार दिला जातो. त्याला बाहेरून ठोकावं लागतं, आतून आधार द्यावा लागतो. त्या मातीच्या गोळ्याला वाटत असेल की मला एवढं का त्रास दिला जातोय, पण त्या त्रासातून एक सुंदर आणि उपयुक्त घट म्हणजेच माठ तयार होतो. तुझ्या आयुष्यात सध्या जे काही घडतंय ना, ते तुला एक सुंदर आकार देण्यासाठी घडत आहे. मी तुला घडवतोय बाळा. म्हणून सध्याची परिस्थितीला घाबरून जाऊ नकोस. जे कष्ट तू उपभोगतोय आता, त्याचं फळ मी राखून ठेवलं आहे. तू चिंतेत असतोस की लोकांचं देणं कसं द्यायचं, घर कसं चालवायचं, भविष्यात माझं काय होईल. पण तू हे विसरतोयस की ज्या देवाने तुला चोच दिली आहे तो चाराही नक्की देणार. तू फक्त प्रामाणिकपणे तुझं कष्ट करत राहा आणि आळस मात्र झटकून टाक. जेव्हा तू एक पाऊल श्रद्धेने माझ्याकडे पुढे टाकतोस, तेव्हा मी तुला आधार देण्यासाठी माझे 10 पावले पुढे घेऊन येतो. तुझ्या कपाळावरच्या ज्या आठ्या मला दिसतायत ना, त्या तुझ्या डोळ्यातले सुकलेले अश्रू मला दिसतात. पण आज मी तुला एक वचन देतो की हे जे दिवस आहेत ना, हे दिवस आता कायम राहणार नाहीत बाळा. बाळा, निसर्गाकडे बघ.
जेव्हा पानगळ होते तेव्हा झाड पूर्णपणे बोडखं होतं. त्याला वाटत असेल का की आता माझं आयुष्य संपलं? नाही बाळा, ते झाड शांतपणे वाट बघतं, कारण त्याला माहीत असतं की ऋतू बदलला की पुन्हा नवी पालवी फुटणार आहे. तुझ्या आयुष्यातली ही पानगळ सुद्धा तात्पुरती आहे. सुखाचे दिवस पुन्हा पालवी बनून तुझ्या आयुष्यात येतील. फक्त तुझा संयम सोडू नकोस. कधी कधी तुला वाटतंय की मी हे केलं, मी ते केलं, आणि तरीही माझ्यासोबत असंच का झालं? तिथेच तू चुकतोस बाळा. जेव्हा तू मीपणा सोडतोस आणि पूर्णपणे मला शरण येतोस, तेव्हा तुझे सगळे प्रश्न माझे होत असतात. तू फक्त माध्यम आहेस बाळा. करता करविता मीच आहे. तू जेव्हा शांतपणे नामस्मरण करतोस ना, तेव्हा तुझ्या सभोवताली माझं एक सुरक्षा कवच तयार होतं, आणि त्या कवचाला भेदून कोणतंही दुःख तुला स्पर्श करू शकणार नाही. बाळा, आता डोळे पुस आणि शांत हो बरं. तुझ्या मनातल्या सर्व ज्या भीती आहेत त्या माझ्या चरणी अर्पण कर. मी तुझ्या पाठीशी, हा तुझा स्वामी, खंबीरपणे उभा आहे. रात्रीचा अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय होणारच असतो. आणि बाळा, तुझ्या आयुष्यातला तो सुखाचा जो सूर्य आहे ना, सूर्य उगवला आता फार वेळ उरला नाहीये. विश्वास ठेव, मी तुला कधीच खाली पडू देणार नाही. उठ बाळा, उठ. ताठ मानेने उभा राहा आणि कामाला लाग. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे शब्द फक्त वाक्य नाहीत, तर ते तुझं संरक्षण करणारं महामंत्र आहे. श्री स्वामी समर्थ.